ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. भाग आहे 27. जीवनमुक्ताधिकरण भाग 5. ओव्या आहेत 129 ते 135 आणि गीतेचा श्लोक आहे 23. 20व्या व 21व्या श्लोकात भगवंतांनी सर्व भूतमात्रांविषयी समत्व बुद्धी व विषयांपासून अलिप्तता ही ज्ञानी मनुष्याची 2 लक्षणं सांगितली. नंतर 22व्या श्लोकात विषयांपासून मिळणारे सुख हे खरे सुख नाही असे सांगितल्यावर पुन्हा ते ज्ञानी मनुष्याच्या पुढच्या लक्षणांकडे वळत आहेत. श्लोक 23. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगम सयुक्त ससुखी नरः. इहलोकी मरणाचे अगोदर जो मनुष्य काम व क्रोध यांचा वेग सहन करू शकतो तोच योगी व तोच सुखी होय. ज्ञानी यांच्या हन ठाई यांची मातुही कीर नाही, देही देह भावो जिही स्ववश केले. आत्मज्ञानांच्या ठिकाणी तर या दुःखरूपी विषयांची गोष्ट सुद्धा नाही, कारण त्यांनी देहात असतानाच कामक्रोधादी वृत्ती आपल्या स्वाधीन ठेवल्या आहेत. जयाते बाह्याची भाष नेनी जेची निशेष अंतरी सुख एका आधी. त्यांना अंतःकरणात एक ब्रह्मसुखच अनुभवाला आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाहीत. परी ते वेगळेपणे भोगीचे जैसे पक्षीये फळ चुंबीचे, तैसे नव्हे येथ विसरीजे भोगीतेपणही. परंतु पक्षी जसे फळ खातो, म्हणजे खाणारा पक्षी, खाण्याचा विषय फळ आणि क्रिया ही त्रिपुटी स्पष्ट भासते, तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने म्हणजे भोगता भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही, तर तेथे भोगतेपणही विसरले पाहिजे. म्हणजे हे भोगणे त्रिपुटी विरहित म्हणजेच तद्रूपतेने असते. भोगी आस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेसी घे आठी गाढेपणे. त्या भोगामध्ये वृत्तीची जशी एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो. ती आलिंगन मेळी होय आपे आप कवळी, तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. पाण्यात पाणी मिळाले असता जसे वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो, म्हणजे आपलेच आपल्याशी सहजच ऐक्य होते. का आकाशी वायू हारपे तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती ती. अथवा आकाशामध्ये वायूचा लय झाला की आकाश व वायू 2 आहेत असे म्हणता येत नाही, तसे या भोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाने राहते. ऐशी द्वैताची भाष जाईल मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे. अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे ऐक्य होते असे जर म्हणावे, तर तसे ऐक्य जाणून ऐक्य आहे असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोणी उरला आहे का? भगवंतांनी विषयांमध्ये खरे सुख नाही हे स्पष्ट केले. आता ते पुन्हा ज्ञानी मनुष्याचे लक्षण सांगताना म्हणतात की जो मनुष्य या संसारात राहूनच देहत्याग करीपर्यंत कामक्रोधादी विकारांचा उद्रेक सहन करू शकतो, म्हणजे कामक्रोधांच्या तडाख्यात सापडत नाही, तोच खरा कर्मयोगी आहे. त्यालाच खरे सुख प्राप्त होते. येथे भगवंतांनी कामक्रोधांचा आवेग सहन करणे हे ज्ञानी मनुष्याचं आणखी एक लक्षण सांगितलेलं आहे. श्लोकातील इह एव शब्दाचे वर्तमाने देहे मानुषे देहे जीवनेव यौवन काळ एव तदुद्भव समय एव उत्पन्न मात्र एव असे अनेक अर्थ टीकाकारांनी दिलेले आहेत. वास्तविक मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न याच भूलोकात व मानव देहात करायचा असतो. त्यामुळे मनुष्य देह वगैरे या शब्दांचे अर्थ घेण्यात स्वारस्य नाही. तेव्हा इह एव म्हणजे या संसारात राहूनच कर्मसन्यास न घेता असा अर्थ घेणे जास्त संयुक्तिक वाटतं. या अध्यायात भगवंत कर्मयोगाचं वैशिष्ट्य दाखवत आहेत. तेव्हा संसाराचा सर्व कर्मांचा त्याग करून वनात जाऊन कामक्रोध जिंकण्याचा अभ्यास करणारा हा कर्मयोगी ठरत नाही.
या संसारात राहून कर्म करत असतानाच जो कामक्रोधांचा आवेग सहन करतो तोच खरा कर्मयोगी आणि ज्ञानी. ज्ञानदेवांनी या श्लोकावर टीका करताना ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या ब्राह्मी स्थितीचे, त्यांना अनुभवाला येणाऱ्या ब्रह्मसुखाचे, ब्रह्माशी झालेल्या तादात्म्याचे उत्कटपणे व रसाळपणे वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेव म्हणतात की ज्ञानी मनुष्य दुःखरूप असणाऱ्या विषयांमध्ये रमत नाही. देहात असतानाच तो कामक्रोधांना आवरून धरतो. त्याने आपल्या सर्व चित्तवृत्ती आवरून धरलेल्या असल्यामुळे त्याला एक ब्रह्मसुखच अनुभवच येत असते. बाह्य विषयांची त्याच्या मनाला जाणीवच होत नाही. आत्मानंदात तो तल्लीन झालेला असतो. ते सुख तो कसे उपभोगतो तर एकरूप होऊन. तेथे त्रिपुटी मावळलेली असते. भोगता, भोग्य व भोग ही त्रिपुटी तेथे राहत नाही. पक्षी फळ खातो तेथे खाणारा, खाद्य आणि खाण्याची क्रिया या वेगवेगळ्या दिसतात. तशी येथे गोष्ट असत नाही. हा मी आत्मानंद भोगत आहे हे भोगतेपणही तेथे विसरले जाते. कारण तेथे अहंकार असतच नाही. अहंकारच मनुष्याला परमात्म्यापासून वेगळा करत असतो. तो अहंकारच मावळला की हा भोग मी घेतला याची जाणीवच कशी राहणार. हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवांनी पाण्याचे उदाहरण दिलेलं आहे. पाण्यात पाणी मिसळलंय की दोन्ही एकरूप होऊन जातात. पहिले पाणी दुसरे पाण्यातून निवडून काढता येत नाही. तसे त्यांचे ऐक्य असते. तो स्वतःच स्वतःला जणू मिठी मारतो. द्वैत संपून जाते. आकाश व वायू हे दोन वेगळे आहेत. पण वायू वाहतो तोपर्यंतच आकाशापासून वेगळा असतो. पण आकाशात वायूचा लय झाला की तो वेगळेपणानं उरत नाही. तसेच ज्ञानी आत्मस्वरूप झाला की द्वैताची गोष्ट राहतच नाही. त्यामुळे ऐक्य झाले हे जाणीव तरी कोणाला होणार. त्या ऐक्याला साक्षीही कोणी असत नाही. श्रीकृष्णाने पुढच्या श्लोकात ज्ञानी मनुष्याला कोणत्या सुखाचा ठेवा प्राप्त होतो ते सांगितलेले आहे व त्यावर टीका करताना ज्ञानदेवांनी पुन्हा मनुष्याच्या ब्राह्मी स्थितीचे वर्णन केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.